नमस्कार. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर इथे रणदिव्यांचं हसतं खेळतं कुटुंब त्या ऐश्वर्याने उद्ध्वस्त केलेलं असतं. कारण तिला आपल्या अपमानाचा बदला घ्यायचा असतो. सौमित्रबरोबर ऐश्वर्याचं लग्न का झालं नाही आणि त्यांच्या लग्नासाठी घरातल्या लोकांनी पुढाकार का घेतला नाही, म्हणून इथे ऐश्वर्या खूपच जास्त चिडलेली असते आणि त्यामुळे तिला आता गोष्टीचा बदला घ्यायचा असतो आणि त्यामुळे ही रणदिवे कुटुंब तोडण्याचा परिपूर्ण प्रयत्न करत असते. पण ते रणदिवे कुटुंब तुटता तुटत नसतं, कारण त्या घराची करती धरती मोठी सून जानकी हिने ते घर अगदी व्यवस्थित बांधून ठेवलेलं असतं. त्यामुळे इथे आता जानकी प्रत्येक वेळेला ऐश्वर्याच्या समोर ढाल बनून आपल्या कुटुंबासाठी उभी राहत असते आणि म्हणत असते की ऐश्वर्या, जर तू माझं कुटुंब उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केलास तर मी गप्प बसणार नाही. मी सुद्धा तुला सडेतोड उत्तर देईन. मग जर वेळ आली ना तर तुझं मुस्काट फोडून तुला या घरातून हाकलून द्यायला सुद्धा मी मागे पुढे बघणार नाही, असं जानकीने सुद्धा ऐश्वर्याला उत्तर दिलेलं असतं. तरीसुद्धा इथे ऐश्वर्या आपली कट कारस्थानं काही थांबवत नाही. तिने आता ओळखलेलं असतं की जानकीची ताकद म्हणजे तिचं कुटुंब आहे आणि जर तिचं कुटुंबच आपण उद्ध्वस्त केलं तर इथे जानकीची किंमतसुद्धा कमी होईल. प्रत्येकाच्या नजरेमध्ये जानकीला पाडायचं ती ठरवते आणि इथे जानकीवरती आता नको नको ते आरोप करायला सुरुवात करते. पण इथे नानासाहेब, सौमित्र आणि शर्वरी हे तिघंजणं काही ऐश्वर्याच्या बोलण्यामध्ये आता येत नसतात, कारण त्यांना माहिती असतं की जानकी तशी नाही आहे. जानकी 10 वर्ष त्यांच्या घरामध्ये राहते. तिने प्रत्येक वेळेला ते घर फक्त जोडण्याचं काम केलेलं आहे. इथे सुमित्रा आणि नानासाहेब यांना आईवडिलांचा दर्जा दिलेला आहे. त्यामुळे जानकी असं करू शकत नाही याच्यावरती सगळ्यांचा विश्वास असतो. मात्र इथे सुमित्रा आणि सारंग यांचा विश्वास आता ढासळत असतो, कारण ऐश्वर्या आणि आजी दोघीजणी मिळून सुमित्राचे कान भरत असतात आणि सारंगला सुद्धा मॅनिप्युलेट करण्याचा प्रयत्न करत असतात आणि हे वारंवार होत असल्यामुळे इथे आता जानकीला कळलेलं असतं की ऐश्वर्याला सुद्धा तिच्या भाषेतच उत्तर द्यायला पाहिजे. तेव्हा इथे आता जानकीसुद्धा ऐश्वर्याला सडेतोड उत्तर देत असते. तिचंसुद्धा कारस्थान आता सुमित्राच्या समोर आणण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा इथे आता ऐश्वर्याच्या सुमित्राने कानाखाली दिल्यानंतर इथे ऐश्वर्या आता खूप मोठा घोळ घालते. ते म्हणजे आता नानासाहेबांनी तयार केलेले मृत्यूपत्र, विलचे पेपर तिच्या हाताला लागतात आणि ती आपल्या वडिलांना सयाजी विखे पाटील यांना ते मृत्यूपत्राचे फोटोज पाठवते आणि त्याच्यामध्ये खूप जास्त चेंजेस करते. आणि ते चेंजेस जेव्हा सुमित्राला कळतात, ते मृत्यूपत्र जेव्हा इथे शहाणे वकील घरी घेऊन येतात, तेव्हा सुमित्राने खूप मोठा निर्णय घेतलेला असतो आणि त्यामुळे इथे आता खूप लोकांवरती त्याचा परिणाम होणार असतो. पण इथे आता शेवटीला विजय हा नेहमी सत्याचाच होतो. त्या पद्धतीने विजय हा जानकीचा झालेला असतो आणि पराभव ही ऐश्वर्या झालेली असते. कारण इथे जेव्हा नानासाहेब शुद्धीवरती येतात तेव्हा खरं काय आणि खोटं काय याची शहानिशा आता तेव्हाच होते आणि सत्य आता सगळ्यांच्या समोर येतं. त्यामुळे इथे आता ऐश्वर्या तोंडावरती पडते आणि त्यानंतर सुमित्रा तिला लगेच बाहेरचा रस्ता दाखवते आणि इथे जानकी आता नेहमीप्रमाणे आपल्या घरामध्ये राहून इथे चाव्यांचा मानसुद्धा स्वीकारते. तर इथे अचानक असं काय घडतं की ऐश्वर्या तोंडावरती पडते आणि जानकीला तिचा मान मिळतो आणि हे सगळं नानासाहेब सगळ्यांना कसं काय सांगतात, आजच्या भागामध्ये सविस्तरपणे आपण बघूया. तर इथे ऐश्वर्या आता नाटकं करत असते की तिला नानांची किती काळजी आहे आणि इथे तिला आजीची आणि तिच्या आईची किती काळजी आहे. तेव्हा इथे सुमित्राला कळलेलं असतं की ऐश्वर्या खूपच जास्त कटकारस्थानी आहे. तिने इथे जानकीची साडी जाळलेली असते आणि नानासाहेबांना सुद्धा ढकललेलं तिनेच असतं. हे सत्य आता सुमित्राच्या समोर येतं. तेव्हा ती ऐश्वर्याला नानासाहेबांच्या आजूबाजूला येऊ देत नाही. त्याच्यानंतरला ऐश्वर्या म्हणत असते की आई, तुम्ही माझं ऐका ना, प्लीज माझं ऐका. जानकी वहिनीने तुम्हाला खोटं नाटं सांगितलं आहे, कारण त्यांना मला तुमच्या नजरेमध्ये पाडायचं आहे आणि या घरातलं स्थान त्यांना बळकट करायचं आहे. तेव्हा हे सगळं ते मुद्दामून करतायत. तेव्हा सुमित्रा म्हणते, अगं तिला हे सगळं करायची काय गरज आहे? या घरातलं तिचं स्थान तिने कधीच बळकट केलं आहे. अगं 10 वर्ष तिने माझ्या हाताखाली तिचा संसार सुखाचा केला आहे आणि फक्त संसार नाही तर तिने माझी, नानांची, त्याचबरोबर शर्वरी, सारंग, सौमित्र सगळ्यांची अगदी व्यवस्थितरित्या काळजी घेतली आणि ती जेव्हापासून या घरामध्ये आली आहे ना, तेव्हापासून हे घर तिने उत्तम सांभाळलं आहे. सगळं काही तिने व्यवस्थित पार पाडलं आहे. तिचं कर्तव्यसुद्धा
तेव्हा अगं ती शिकली सवरलेली मुलगी आहे, ती काय अनपढ नाही आहे, गोल्ड मेडलिस्ट आहे. जर बाहेर पडली ना तर चांगलं काम करू शकते, चांगली नोकरी करू शकते. पण तिने काय स्वीकारलं तर आपलं कुटुंब आणि आपला संसार. नाहीतर बाहेर जाऊन तीसुद्धा मॉडर्न राहू शकते आणि काम करू शकते. पण तिने बाहेरचं काम नाही स्वीकारलं, तर तिने आपलं घर सांभाळणं हे तिने स्वीकारलं. आपल्या घराला तिने पहिलं प्राधान्य दिलं आणि त्यामुळे ती इथे 10 वर्ष आमच्या बरोबरीने काम करते. तिचं स्थान तिने बळकट केलं आहे. ती तुला खाली पाडून तिचं स्थान बळकट करायला का जाईल? अगं ती सर्वांना आपल्या बरोबर घेऊन पुढे जाते आणि ही वृत्ती जानकीची नाही, तर ही वृत्ती तुझी आहे. तुला कळतंय का? असं इथे आता सुमित्रा ऐश्वर्याला म्हणते. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, आई तुमचा माझ्या बोलण्यावरती विश्वास नाही आहे ना? तुम्हाला जानकी वहिनी बरोबर वाटत आहेत आणि मी चुकीची वाटते ना? पण मी हे सिद्ध करून दाखवेन की जानकी वहिनी चुकीच्या आहेत. त्यांनी माझ्यावरती हे खोटे आरोप केलेले आहेत. हे मी तुम्हाला सिद्ध करून दाखवल्याशिवाय मी राहणार नाही, असं ऐश्वर्या म्हणते. तेव्हा सुमित्रा म्हणते, आता मी तुझ्या बोलण्यावरती अजिबात विश्वास ठेवणार नाही, कारण मला कळलंय तुझ्यावरती विश्वास ठेवून मी जानकीवरती अविश्वास दाखवला आणि माझी जानकीच खरी निघाली. हे आता सगळं इथे आता सुमित्रा ऐश्वर्याला बोलावून दाखवत असते. तेव्हा इथे ऐश्वर्याने आता मृत्यूपत्र हे तिच्या हाती लागलेलं असतं. नानांनी लिहिलेलं मृत्यूपत्र तिने हाती घेतलेलं असताना त्याचे फोटोज ती आता सयाजी विखे पाटील यांना पाठवते आणि त्याच्यामध्ये चेंजेस करायला सांगते. त्यामुळे इथे सयाजी विखे पाटील आता शहाणे वकिलांना किडनॅप करून घेऊन येतात आणि म्हणतात की मी जसं सांगतोय ना तसंच हे विलचे पेपर आता तयार करायचे आहेत. तरी ते मृत्यूपत्र आता तयार केलेलं असतं. शहाणे वकील म्हणत असतात की माझ्याकडून एवढं मोठं पाप करून घेऊ नका, नाहीतर मला नरकातसुद्धा जागा नाही मिळणार. मी इथे नानासाहेबांना धोका नाही देणार. तेव्हा सयाजी विखे पाटील म्हणतात, आणि जर तू नाही ऐकलंस ना माझं, तर तुला नरकात काय पण स्वर्गातसुद्धा जागा नाही मिळणार. तुला स्वर्गात पाठवू का आता? तरी ते बंदुकीच्या धाकावरती आता शहाणे वकिलांकडून आता नवीन मृत्यूपत्र तयार करून घेतलेलं असतं आणि ते मृत्यूपत्र आता शहाणे वकिलांमार्फत आता सुमित्राच्या इथे आलेलं असतं. रणदिवेंच्या घरी आता ते मृत्यूपत्र घेऊन शहाणे वकील आलेले असतात आणि तेव्हा ते मृत्यूपत्र आता सुमित्रा वाचते. तेव्हा इथे सुमित्रा आता सगळ्यांना एकत्र बोलावते. तेव्हा ऋषिकेश त्याचबरोबर तिथे जानकीसुद्धा असते. तर शर्वरी, सारंग आणि सौमित्र आणि ऐश्वर्या सगळेजण तिथे उभे असतात. तेव्हा सुमित्रा म्हणत असते की नानासाहेबांचं मृत्यूपत्र तयार आहे. नानासाहेबांनी ही सगळी प्रॉपर्टी माझ्या मुलांच्या म्हणजे सौमित्र, सारंग आणि शर्वरी यांच्या नावावरती सगळी प्रॉपर्टी केलेली आहे. त्यामुळे जानकी आता ह्या तिजोरीच्या चाव्या तू ऐश्वर्याच्या हातामध्ये दे. तेव्हा जानकी तिजोरीच्या चाव्या लगेचच ऐश्वर्याच्या हातामध्ये द्यायला येते आणि म्हणते, ऐश्वर्या मी 10 वर्ष ह्या चाव्या व्यवस्थित सांभाळलेल्या आहेत आणि सुखाचा संसार केलेला आहे. आता ह्या चाव्या तू सांभाळ आणि मी माझं कुटुंब सांभाळते. तुला ह्या चाव्या तर मिळतील गं, पण तू माझ्या कुटुंबाला कधी उद्ध्वस्त करू शकणार नाहीस. कोण खरं कोण खोटं नानासाहेब शुद्धीवरती आल्यानंतर हे कळेलच, पण तोपर्यंत तू ह्या चाव्या जप आणि मी माझ्या कुटुंबाला जपते, असं आता इथे जानकी म्हणते. आणि तिने सडेतोड असं उत्तर आता ऐश्वर्याला दिलेलं असतं. तेव्हा सुमित्राला मनामध्ये कळलेलं असतं की हे सगळं कारस्थान ऐश्वर्याचं आहे, कारण सुमित्राला हे देखील माहिती असतं की नानासाहेबांचा ऋषिकेश आणि जानकी यांच्यावरती किती विश्वास आहे, किती प्रेम आहे आणि ऋषिकेश नानासाहेबांचा मोठा मुलगा आहे. ही सगळी प्रॉपर्टी संपत्ती अर्धी तर पार्वतीचीच आहे आणि त्यामुळे नानासाहेबांनी मृत्यूपत्रामध्ये असं कसं काय लिहिलं की फक्त सगळी संपत्ती ही शर्वरी, सारंग आणि सौमित्र यांच्या नावावरती आणि ऋषिकेश आणि जानकी यांना काहीच नाही. पण इथे आता सुमित्रासुद्धा जानकी आणि ऐश्वर्या यांची परीक्षा घेत असते. जेव्हा इथे सुमित्रा असं म्हणते की सगळी प्रॉपर्टी नानासाहेबांची माझ्या मुलांच्या नावावर केली आहे, तेव्हा ऋषिकेश आणि जानकी काहीसुद्धा बोलत नाही किंवा तिला जाबसुद्धा विचारत नाही. दोघेही गप्प बसतात. जे काही चाललंय ते चालू दे असं म्हणून दोघे पुढे जात असतात. तेव्हा इथे तिजोरीच्या चाव्या आता सुमित्राने ऐश्वर्याला द्यायला सांगितल्यानंतर जानकी इथे एक शब्दसुद्धा उलट बोलत नाही. उलट त्या चाव्या काढून लगेच ऐश्वर्याच्या हातामध्ये देते. फक्त तिला चेतावणी देते की जेव्हा नानासाहेब शुद्धीवरती येतील ना, तेव्हा तुझा खोटारडेपणा सगळ्यांच्या समोर येईल. तेव्हा काय खरं काय खोटं हे सगळ्यांना कळेल. तेव्हा सुमित्राला कळलेलं असतं की जानकी अजूनही त्याच आपल्या शब्दावरती अटळ आहे. ऐश्वर्याचे कितीतरी शब्द बदलले असतील, पण जानकी पहिल्यापासून एकच शब्द बोलते की जेव्हा नानासाहेब शुद्धीवरती येतील तेव्हा खरं काय खोटं काय हे सगळ्यांना कळेल. आणि आतासुद्धा जानकी तेच बोलते. इथे सगळी प्रॉपर्टी आता फक्त त्या तिघांच्या नावावरती झाल्यानंतर ऋषिकेश आणि जानकी दोघेही काही बोलत नाही. तर इथे सुमित्राला कळलेलं
असतं की जानकीला पैशांची संपत्तीची हाव कधीच नव्हती. तिला कधीच ते सगळं नको होतं. तिला फक्त हवं होतं ते आपलं कुटुंब. आणि आतासुद्धा ती तेच बोलली. तिने लगेच तिजोरीच्या चाव्या काढून दिल्या. पण ऐश्वर्या एकदासुद्धा बोलली नाही की तिजोरीच्या चाव्या मला नको, कारण तिनेच हे सगळं घडून आणले हे सुमित्राला कळलेलं असतं. तेव्हा इथे शहाणे वकिलांना धमकी देऊन ते मृत्यूपत्र तयार करून घेतलेलं असतं. तेव्हा इथे आता थोड्या दिवसानंतर नानासाहेब शुद्धीवरती येतात. नानासाहेब शुद्धीवरती आल्यानंतर आता त्यांना कळलेलं असतं की इथे मृत्यूपत्र जे तयार केलेलं आहे त्याच्यामध्ये फक्त सौमित्र, सारंग आणि शर्वरी यांची नावं आहेत. तेव्हा इथे नानासाहेब म्हणतात, हे मृत्यूपत्र कोणी तयार केले? तेव्हा शहाणे वकील यांनी केले असं विचारलं जातं. तेव्हा शहाणे वकिलांना बोलावलं जातं आणि शहाणे वकील आल्यानंतर ते सत्य सगळं काही सांगतात की सयाजी विखे पाटील यांनी बंदुकीच्या जोरावरती हे मृत्यूपत्र माझ्याकडून तयार करून घेतलेलं आहे. मी माझ्या मनाने तयार केलेलं नाही आहे. आणि इथे नानासाहेब म्हणतात, आणि खरं मृत्यूपत्र मी कधीच तयार केले आणि ते देवाऱ्यामध्ये ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये अर्धी प्रॉपर्टी म्हणजे 75% ही प्रॉपर्टी ऋषिकेश आणि जानकी यांच्या नावावरती असते, कारण ती प्रॉपर्टी पार्वतीची असते. त्याच्यामुळे तिने सांगितल्याप्रमाणे आता निम्मी प्रॉपर्टी ही ऋषिकेशच्या नावावरती गेलेली असते आणि नानासाहेबांनी सुद्धा आपल्या प्रॉपर्टीमधलं त्यांना दिलेलं असतं. त्याचबरोबर इथे सौमित्र, सारंग आणि शर्वरी यांनासुद्धा नानासाहेबांनी अगदी बरोबरीने प्रॉपर्टी दिलेली असते. आणि हे विलचे पेपर हे ओरिजिनल असतात आणि ते नानासाहेबांनी वेगळे तयार केलेले असतात. तेव्हा सुमित्रा म्हणते, मला आधीपासूनच माहिती होतं, कारण शहाणे वकील इथे नानासाहेबांनी बोलवल्याशिवाय कधीच येत नाही आणि नानासाहेब इथे शुद्धीवरतीच नाही आहेत, तर ते स्वतःच्या मर्जीने कसे काय येतील? तेव्हा इथे सौमित्राने शहाणे वकील यांना भेटून सत्य काय ते विचारलेलं असतं. तेव्हा शहाणे वकील यांनी सौमित्राला सांगितलेलं असतं की सयाजी विखे पाटील यांना धमकी दिली होती आणि त्यांनीच मला किडनॅप केलं होतं आणि माझ्याकडून हे विलचे पेपर म्हणजे मृत्यूपत्र तयार करून घेतलं होतं. तेव्हा सत्य परिस्थिती सुमित्राला कळलेली असते. सुमित्रा म्हणते, ऐश्वर्या, हे तुझं कारस्थान आहे ना? म्हणजे तुला काही करून या जानकीला, माझ्या सुनेला आणि ऋषिकेशला या घरातून बाहेर काढायचं आहे. आमचं घर तोडण्यासाठी या घरामध्ये आलेले आहेस. हे सत्य आता इथे सुमित्राच्या समोर आलेलं असतं आणि खरे पेपर आलेले असतात. तेव्हा इथे आता सुमित्रा म्हणते, अगं ऋषिकेश आणि जानकी हे सुद्धा नानासाहेबांची मुलंच आहेत ना, मग फक्त नानासाहेब आपल्या 3 मुलांच्या नावावरती प्रॉपर्टी का करतील आणि मोठ्या मुलाला काहीच का देणार नाहीत? असं नानासाहेब कधीच करणार नाही. तेव्हाच माझ्या लक्षात आलं होतं की ही विलचे पेपर, मृत्यूपत्राचे पेपर जे तयार केलेले आहेत ते नानासाहेबांनी नाही, तर ऐश्वर्याच्या सांगण्यावरून सयाजी विखे पाटील यांनी केलेले आहेत. हे सत्य आता सुमित्राच्या समोर आधीच आलेलं असतं. फक्त इथे सुमित्रा, ऐश्वर्या आणि जानकीची आता परीक्षा घेत असते. तेव्हा इथे जानकी लगेचच चाव्या काढून ऐश्वर्याकडे घेते, पण ऐश्वर्या एका शब्दाने बोलत नाही की चाव्या माझ्याकडे नको, तुमच्याकडे राहू दे, कारण तिला या घराचा ताबा हवा असतो, कंट्रोल हवं असतं. आणि त्यामुळे इथे सुमित्राने आता इथे ऐश्वर्याची नियत बरोबर ओळखलेली असते आणि त्यामुळे इथे सुमित्रा आता ऐश्वर्याला म्हणते की तुझी ही कटकारस्थानं बंद कर. कितीही आमचं रणदिव्यांचं कुटुंब तोडण्याचा प्रयत्न केलास तरीसुद्धा तुझ्या या जन्मात तरी तुझ्याने ते शक्य होणार नाही, कारण या घरातली मोठी सून अजूनही इथे राहते, हे तू लक्षात ठेव, असं सुमित्राने सांगितलेलं असतं. आणि त्यामुळे इथे ऐश्वर्याचा प्लॅन हा फ्लॉप झालेला असतो आणि जानकीचा विजय झालेला असतो.